नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगणार आहे। रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम म्हणजे काय बघा, एक व्हेरिएबल आहे नम। या व्हेरिएबलमध्ये एक व्हॅल्यू मी प्रोव्हाइड केली 1 2 3 4। तर ही व्हॅल्यू आहे ना रिव्हर्स झाली पाहिजे, म्हणजे रिव्हर्स व्हेरिएबलमध्ये 4 3 2 1 म्हणजे 1234 हे मी व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आणि आपल्या लॉजिकचं एक्झिक्युशन झाल्यानंतर म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर ही 4321 ही व्हॅल्यू आली पाहिजे। हे रिव्हर्स प्रोग्रामचं मिनिंग आहे। आता बघा एक्झॅक्ट त्याचं लॉजिक काय असणार आहे, सिंपल कन्सेप्ट आहे। हे व्हॅल्यू रिमूव्ह करतोय मी। आपल्याला काय करायचं आहे, नम व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ना त्यातली लास्ट डिजिट व्हॅल्यू आहे ना ती रिव्हर्स व्हेरिएबलच्या लास्ट डिजिटला टाकायची। टाकल्यानंतर ती व्हॅल्यू रिमूव्ह करायची। रिमूव्ह केल्यानंतर बघा रिटर्न परत नम या व्हेरिएबलची लास्ट डिजिट व्हॅल्यू बघायची काय, ती व्हॅल्यू रिव्हर्स व्हेरिएबलच्या लास्ट डिजिटला टाकायची। टाकल्यानंतर परत रिटर्न नम या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असणार आहे, हे असणार आहे, कारण ती लास्ट डिजिट व्हॅल्यू रिमूव्ह करायची। रिमूव्ह केल्यानंतर परत नम व्हेरिएबलची व्हॅल्यूच्या लास्ट डिजिट व्हॅल्यू आहे ना ती रिव्हर्स मध्ये टाकायची। टाकल्यानंतर परत रिटर्न काय करायचं, परत एकदा नम ह्या व्हेरिएबल मधले लास्ट डिजिट व्हॅल्यू रिमूव्ह करायची। लास्ट डिजिट व्हॅल्यू रिमूव्ह केल्यानंतर नम व्हेरिएबलची लास्ट डिजिट व्हॅल्यू आहे ना ती रिव्हर्सच्या लास्टला टाकायची। टाकल्यानंतर परत एकदा नम या व्हेरिएबलची व्हॅल्यू लास्ट डिजिट व्हॅल्यू रिमूव्ह करायची। जोपर्यंत नम मध्ये 0 व्हॅल्यू येत नाही म्हणजे कायच व्हॅल्यू राहत नाही तोपर्यंत रिपीटेडली आपल्याला ते करायचं। समजलंय? ही आपली कन्सेप्ट आहे। आता काय करायचं बघा, प्रोग्रामॅटिकली मी हे एवढं आपलं लॉजिक आहे। हे म्हणण्यापेक्षा हे दोनच लाईन फक्त समजून घ्या। हे दोन जर लाईन समजले तर पूर्ण तुम्हाला रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम समजतोय। बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपला प्रोग्राम काय आहे बघा, आता क्लासचं नाव डेमो, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ए। प्रोग्रामचं एक्झिक्युशन मेन मेथड पासून स्टार्ट होणार। नम मध्ये 1 2 3, नम मध्ये काय व्हॅल्यू आहे 1 2 3 4 म्हणजे 1234 ही व्हॅल्यू आहे। रिव्हर्स मध्ये काय व्हॅल्यू आहे, 0 व्हॅल्यू आहे। रिव्हर्स मध्ये 0 व्हॅल्यू आहे। नेक्स्ट लाईन काय आहे बघा, while num is not equal to 0, num ची व्हॅल्यू आहे नॉट इक्वल टू 0 आहे, कंडिशन ट्रू आहे। जोपर्यंत होत नाही 0 व्हॅल्यू नम मध्ये तोपर्यंत काय होणार आहे, while लूप मध्ये आपण असणार आहे। म्हणजे आपलं कंट्रोलचं एक्झिक्युशन while लूप मध्ये असणार आहे। while लूप मध्ये आलो, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस नम मॉड 10। हे इक्वेशन का घेतलंय हे डिवाइड करून सांगतो बघा। नम मॉड 10 का घेतलेलं आहे, नम मॉड 10 घ्यायचं कारण काय, आपण काय करतोय ह्या नमचा लास्ट डिजिट व्हॅल्यू घेतोय बरोबर आणि रिव्हर्स मध्ये टाकतोय। रिव्हर्स मध्ये टाकायच्या अगोदर हे घेण्याचं काम कोण करतंय, हे नम मॉड 10 करतंय। नम मॉड 10 काय रिटर्न करते, नंबरचा रिमाइंडर, ठीक आहे, लास्ट डिजिट व्हॅल्यू आहे ना ते रिटर्न करणार आहे। 1 2 3 4 मॉड 10 काय येणार आहे, 4 येणार आहे। तर हे 4 व्हॅल्यू येते लक्षात सगळ्यांच्या, 4 ही व्हॅल्यू इथं असणार आहे। हे इक्वेशन 4 व्हॅल्यू रिटर्न केल्यानंतर रिव्हर्सची व्हॅल्यू काय आहे, 0। रिव्हर्सची व्हॅल्यू 0, 0 इंटू 10 प्लस 4 काय येणार आहे रे, 0 प्लस 4 4। रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 4, ही लास्ट डिजिट व्हॅल्यू इथं आली। आल्यानंतर पुढे काय आपल्याला बघा, हे इक्वेशन सगळ्यांना समजले। नेक्स्ट काय बघा, नम इज इक्वल टू नम डिवायडेड बाय 10। मी मगाशी सांगितल्यासारखं जेव्हा ही लास्ट डिजिट व्हॅल्यू रिव्हर्सच्या लास्ट डिजिटला आल्यानंतर काय करायचं आहे, नमची व्हॅल्यू, नम मधली काय व्हॅल्यू आहे ना त्यातली लास्ट डिजिट व्हॅल्यू रिमूव्ह करायची। रिमूव्ह करायचं काम कोण करून देते, हे इक्वेशन करून देते। नम इज इक्वल टू नम डिवायडेड बाय 10 काय होणार आहे रे मग, 1 2 3 4 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे रे, इथं पॉईंट येणार बरोबर। पॉईंट आल्यानंतर हा 4 इनडायरेक्टली रिमूव्ह होणार, कारण इंटिजर व्हेरिएबल आहे त्यामुळे फ्रॅक्शनल व्हॅल्यू घेत नाही, ते फक्त इंटिग्रल व्हॅल्यू घेणार आहे। म्हणजे 123 आता नम मध्ये येणार। 123 नम मध्ये आल्यानंतर पुढे काय कन्सेप्ट आहे आपली बघा, परत एकदा इथून कंट्रोल त्या इथे येणार। नम काय आला 123 नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे। आलो आपण व्हाईल लूप मध्ये। पुढे काय, रिव्हर्स इज इक्वल टू, रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू काय 4, 4 इंटू 10 प्लस नम मॉड 10। आता नमची अपडेटेड व्हॅल्यू काय 123 मॉड 10, ते काय रिटर्न करणार आहे, 3 व्हॅल्यू रिटर्न करणार। काय रिटर्न करणार आहे, 123 मॉड 10 3 व्हॅल्यू रिटर्न केल्यानंतर बघा कन्सेप्ट खूप सिंपल आहे।
4 इंटू 10 प्लस 3 43 येते लक्षात, म्हणजे 40 प्लस 3 43 ही 43 व्हॅल्यू रिव्हर्स मध्ये येणार. समजते सगळ्यांना? हे लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर नम इज इक्वल टू नम डिवायडेड बाय 10. नमची अपडेटेड व्हॅल्यू 123 डिवायडेड बाय 10 12.3. मग आता काय होणार आहे, नम मध्ये फक्त इंटिग्रल व्हॅल्यू म्हणजे 12 व्हॅल्यू स्टोअर होणार. हे फ्रॅक्शनल व्हॅल्यू रिमूव्ह होणार. रिमूव्ह झाल्यानंतर परत काय करायचं आपल्याला, 43 आलं, इथून कंट्रोल इथे येणार आहे. इथं आल्यानंतर परत 12 नॉट इक्वल टू 0. नमची व्हॅल्यू काय रे, 12 नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. परत एकदा व्हाईल लूप मध्ये आलो. रिव्हर्स इज इक्वल टू, रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू 43 इंटू 10 प्लस नम मॉड 10. 12 मॉड 10 काय येणार आहे रे, लास्ट डिजिट काय 2, हे 2 येणार आहे. 12 मॉड 10 रिमाइंडर काय येणार आहे 2 इथे टाकल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला बघा. नेक्स्ट कन्सेप्ट काय, रिव्हर्स मध्ये मगाशी अपडेटेड व्हॅल्यू आली, नम मध्ये 12 व्हॅल्यू आहे. परत इथे येणार काय होणार आहे रे, 432 ही व्हॅल्यू आली. नंतर बघा पुढे काय कन्सेप्ट आहे, हेच ह्या लाईनचं एक्झिक्युशन झालं. नंतर पुढे नम इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे रे, अपडेटेड व्हॅल्यू 1.2. 1.2 आल्यानंतर परत इथून कंट्रोल इकडे येणार. नम मध्ये काय फक्त 1 येणार आहे. का, कारण की इंटिग्रल व्हॅल्यू फक्त येथे घेते. नम मध्ये 1 आलं, 1 इज नॉट इक्वल टू 0, 1 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू आहे इंटू 10 प्लस 1 मॉड 10 1 ऍज इट इज व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर पुढे काय बघायचं, कॅल्क्युलेशन करा काय येणार आहे, ही व्हॅल्यू आली. इथं प्रोग्राम झाला नाही. पुढे बघा काय कन्सेप्ट, ह्या लाईनचं एक्झिक्युशन झाल्यानंतर नम इज इक्वल टू नम डिवायडेड बाय 10. नमची अपडेटेड व्हॅल्यू काय रे 1. बघा मग आता इथं काही इक्वेशन असणार आहे, 1 डिवायडेड बाय 10 0.1, म्हणजे इनडायरेक्टली नम मध्ये काय स्टोअर होणार आहे रे, 0 स्टोअर होणार. 0 स्टोअर झाल्यानंतर इथून कंट्रोल कुठे येणार आहे, परत व्हाईल लूपच्या कंडिशनला. 0 ही नमची अपडेटेड व्हॅल्यू, 0 इज नॉट इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स, व्हाईल लूपच्या बाहेर पडलो. नेक्स्ट काय बघा, व्हाईल लूपचं क्लोजिंग इथून पुढे काय, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएल REV या व्हेरिएबलची अपडेटेड व्हॅल्यू म्हणजे ही 4321 हे प्रिंट होणार. आपली दिलेली व्हॅल्यू काय होती 1234 आणि रिव्हर्स झाल्यानंतर व्हॅल्यू काय होती 4321. समजले, कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.